परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 1 मे. कृतार्थ जीवनाचा पाया. जीवनात धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधता येतात आणि त्यामध्येच नरदेहाचे सार्थक आहे असे सर्व शास्त्रे व संत सांगत असतात. त्यातील पहिले 3 पुरुषार्थ धर्म, अर्थ व काम हे साधणे, याचाच अर्थ प्रपंच उत्तम प्रकारे करणे. उत्तम म्हणजे आपल्या शक्तिबुद्धीनुसार धर्म्य व कर्तव्यात्मक आचरण राखणे. असे आचरण करत असताना त्याविषयी अलिप्त बुद्धी राखून देह मन बुद्धी यांच्या पलीकडील स्वरूपाशी एकरूपता साधणे, या स्थितीलाच मोक्ष म्हणजे चौथा पुरुषार्थ असे म्हणतात. ही अलिप्तता कशी साधायची? विषयांच्या ठिकाणी काही प्रमाणात तरी वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय अलिप्तता साधता येत नाही. तसेच हे वैराग्य देखील आत्मानात्मविवेक जागृत झाल्याशिवाय येत नाही. आत्मानात्मविवेक याचा अर्थ शाश्वत व अशाश्वत या संबंधी विवेक. शाश्वताची म्हणजे आत्मतत्वाची निवड व अशाश्वताचा म्हणजे संसाराचा मनतः त्याग. पुढील काही कारणांमुळे आत्मानात्मविवेक जागृत होऊ शकतो. पूर्वपुण्याईने, महद्भाग्याने एखाद्या थोर सत्पुरुषाची संगती लाभते, एखादे संतचरित्र वाचनामध्ये येते किंवा आळंदी, सज्जनगड, पंढरीसारख्या एखाद्या तीर्थस्थानी गेल्यावर जीवनाची सार्थकता आत्मप्राप्तीमध्ये आहे हे लक्षात येते. क्वचित कधी आपल्या नातेवाईकाला किंवा जवळच्या मित्राला झालेला दुर्धर आजार, अपघात किंवा आकस्मिक मृत्यू यामुळे मन अंतर्मुख होते. जीवनाची क्षणभंगुरता प्रकर्षाने जाणवते किंवा क्वचित आपल्या हातून घडलेल्या एखाद्या दुष्कृत्याविषयी पश्चात्तापाची भावना आणि यातून कसे बाहेर पडावे अशी तळमळ निर्माण होऊन परमेश्वर दयेने काही मार्ग सापडतो. शाश्वत सत्य काय आहे? मी कोण आहे? संसाराचे स्वरूप, भगवंतांचे स्वरूप काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सद्ग्रंथांचे वाचन, श्रवण, मनन इत्यादी मार्ग हाताळले जातात. यातूनच पुढे मोठ्या पुण्याईने, परमभाग्याने एखाद्या थोर सत्पुरुषाचा अनुग्रह लाभतो. आपल्यामध्ये ते आत्मानात्मविवेक जागृत करतात, प्रपंच परमार्थ रूप करायला शिकवतात. या विवेकामुळेच हळूहळू वैराग्याची भावना दृढ होऊ लागते. सद्गुरूंनी सांगितलेली साधना करत असताना विवेक व वैराग्य या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अंतःकरणात काहीसे वैराग्य आल्याखेरीज साधना शक्य होत नाही. आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय आत्मदर्शन हेच आहे हे निश्चित करून देह, मन, बुद्धीला आवश्यक एवढ्याच विषयांचे हरिस्मरणपूर्वक सेवन म्हणजे वैराग्य. योगसूत्रकारांनी 2 प्रकारचे वैराग्य सांगितले आहे: वशीकार संज्ञक आणि परवैराग्य. वशीकार संज्ञक वैराग्य याचा अर्थ पाहिलेल्या, ऐकलेल्या, प्रत्यक्ष अनुभवलेल्या अशा सर्व विषयांसंबंधी अत्यंत वितृष्णा. मन साधनेमध्ये रमायला लागली की विषयांविषयी अनिच्छा निर्माण होते. असे वैराग्य बराच काळ अंगी बाणल्यानंतर परवैराग्य प्राप्त होते. याचा अर्थ चित्तापासून त्यामध्ये जे विषय आहेत त्या विषयांपासून मी चेतन पुरुष अत्यंत निराळा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, हा बोध दृढ होतो. सद्गुरूंनी सांगितलेली साधना कित्येक काळ सातत्याने करीत राहिल्यानंतर परवैराग्य प्राप्त होते. दीर्घकाल तपस्येनंतरच कोणा एखाद्याला हे शक्य होते.
अशा प्रकारे विवेक व वैराग्य यासहित ध्यान नामादी साधनेत वर्षानुवर्षे रमून राहिल्यानंतर धर्म अर्थ काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतात. त्यामुळे जीवन धन्य कृतार्थ होते. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.